PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अजून जमा व्हायचा आहे. भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला मिळणार का? तर मित्रांनो, आपण दोन प्रकारे चेक करू शकतो की आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार का नाही. याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रामुख्याने PM किसानच्या धर्तीवर राबवलेली योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्याने राबवलेली आहे. त्यामुळे PM किसान योजनेच्या माहितीनुसार, डाटानुसारच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा राबवला जातो. तर प्रामुख्याने PM किसान योजनेचा जो काही FTO असतो, फंड ट्रान्सफर ऑर्डर, यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते वितरित केले जात असतात. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील 100% मिळणार असतो. परंतु यावेळेस PM किसान योजनेमध्ये देशभरात 89 लाख शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रामधील देखील बरेच शेतकरी यामध्ये असू शकतात. त्यामुळे PM किसान योजनेचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळण्याची शक्यता कमी आहे. आपण दुसरा पर्याय म्हणजे आपण जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं पोर्टल आहे, ते पोर्टलवरती जाऊन आपला मोबाईल क्रमांक जो लिंक आहे, तो मोबाईल क्रमांक लिंक टाकून आपलं स्टेटस देखील चेक करू शकतो. चला तर आपल्याला जावं लागणार आहे मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आपल्याला मिळणार का नाही, ते आपल्या मोबाईलवरून कसं चेक करायचं. तर आपल्याला त्यासाठी गुगलवरती जावं लागणार आहे आणि तिथं सर्च करायचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, NSMSNY, याच्यावरती क्लिक करायचं. जे काही पहिलं आपल्याला पोर्टल दिसतं आहे नमो शेतकरी योजना महा IT, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडवरती तुम्हाला 4 पर्याय दिसतील. त्यापैकी जो 2 नंबरचा पर्याय आहे बेनिफिशरी स्टेटस, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपलं जे स्टेटस आहे ते आपण 3 पद्धतीने चेक करू शकतो. रजिस्ट्रेशन नंबर, आधार रजिस्टर, मोबाईल नंबर आणि आधार नंबर, ह्या तिन्हीपैकी तुमच्याकडे जो तुम्हाला लवकर समजेल पर्याय असेल तो निवडून घ्यायचा आहे. मी आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती क्लिक करून ही जी KYC ती करून घेणार आहे. तर सुरुवातीला आपला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, जो आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि तो लाभार्थ्याचा मोबाईल नंबर असला पाहिजे. त्याच्यानंतर जो खाली कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि गेट आधार OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता OTP हॅज बीन सेंट आधार रजिस्टर मोबाईल नंबर. इथे आपल्याला जो काही OTP आहे तो OTP टाकून घ्यायचा आहे. आणि गेट डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे. ओकेवरती क्लिक करायचं आणि थोडी प्रतीक्षा करायची, का तर आपलं जे पोर्टल आहे ते थोडं स्लो आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ते आहेत ते इथे तुम्हाला दिसत असतील आणि त्याच्यानंतर त्याची माहिती जी आहे ती ओपन झालेली असेल. तर इथे आपलं आधार क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक, PMK रजिस्ट्रेशन डेट, ही सर्व माहिती इथे दिसत आहे. तर अशा पद्धतीने जर तुमचे अगोदरचे जर हप्ते इथे तुम्हाला आलेले असतील तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. तर दुसरं कोणतंही कारण नाही. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जर तुम्हाला यायचा असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचे सर्व हप्ते आतापर्यंत आलेले पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काहीही माहिती नाही. परंतु नमो शेतकरी महासन्मान योजनेचं पोर्टलवरून अशा पद्धतीनं आपण माहिती बघू शकता, त्याचे हप्ते किती आलेले ते पाहू शकता आणि अशा पद्धतीनं आपण स्टेटस चेक करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा. परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.